मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण मनोविकृतीच्या वर्गीकरणामधील मानसशास्त्रीय विकासाची विकृती हा प्रकार बघणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये डिसऑर्डर्स ऑफ सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. या मानसशास्त्रीय विकासामधील विकृती ही व्यक्तीच्या बालपणातच सुरू होत असते. या विकृतीमध्ये वातावरणीय घटकांपेक्षा अनुवंशिक घटक हे जास्त जबाबदार असतात. तसेच या प्रकारची विकृती ही मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. या प्रकारच्या विकृतीमध्ये व्यक्तीमध्ये बोलण्याशी संबंधित आजार दिसून येतात. मित्रांनो, क्रिया करण्याच्या संबंधित विकृती या निर्माण झालेल्या दिसून येतात. तसेच काही शैक्षणिक कौशल्यासंबंधी विकृतीसुद्धा दिसून येते. अशा विकृती व्यक्तीमधील मेंदूत झालेल्या बिघाडामुळे घडून येत असतात. यातील काही व्यक्तींना सांभाळणे फारच अवघड होऊन जाते, कारण त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून सर्वच क्रिया या व्यक्तीला कराव्या लागतात. त्यामुळे त्यांना सांभाळणे ही तारेवरची कसरतच असते. मित्रांनो, ही माहिती होती मानसशास्त्रीय विकासाची विकृती याविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.